नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द्रोणाचार्य अकॅडमी मध्ये आपलं सहर्ष स्वागत। अभ्यास करताना करायलाच पाहिजे। तर आज आपण इंडासेसचे रूल्स पाहणार आहोत। त्याच्यामध्ये बघा, जर बेस इक्वल असेल आणि पॉवर डिफरंट असेल तर अशामध्ये आपण काय करणार आहे, बेस एकदाच राईट करणार आहे आणि पॉवरची जी आहे ती काय करणार आहे, ऍडिशन करणार आहे। सेम इथं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे, 3 बेस इक्वल आहे, पॉवर डिफरंट असेल तर एकदाच लिहूया 5 + 2 = 3⁻7। सेकंड, a⁻m डिवाइड a⁻n, इथं बेस इक्वल आहे बट आपल्याला इथं डिवायडेशन करायचं तर आपण काय करणार आहे, पॉवरची सबट्रॅक्शन करणार आहे। सेम इथं आपण एक्झाम्पल घेतलेला आहे, बेस ऍज इट इज लिहा, 5 - 3 = 4⁻2 हे त्याचा आन्सर असेल। पुढे तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता, 4² = 16। थर्ड बघा, a⁻m⁻n ब्रॅकेट, जर याच्या पॉवर मध्ये पहा a⁻m⁻n असेल तर या पॉवरचं काय होतं, मल्टिप्लिकेशन। इथं पहा 5⁻2 ब्रॅकेट कम्प्लीट ⁻3, तर आपण याचं मल्टिप्लिकेशन करणार आहे, 2 × 3 = 6 हे आपलं असणार आहे आन्सर। त्याच्यानंतर a × b, तर जो बेस आहे तो डिफरंट आहे बट त्यांचा जो पॉवर आहे कॉमन आहे, तर तिथं आपण कुठला रूल फॉलो करणार आहे, ती पॉवर आपण सेपरेट लिहू शकतो। तर इथं आपल्याला राईट असं करता येईल बा, 3⁻2 × 4⁻2 आणि कोणत्याही संख्येची पॉवर जर 1 असेल तर ऍज इट इज व्हॅल्यू राहते, म्हणजे 5⁻1 असेल तर तुमचा आन्सर राहणार आहे 5। धन्यवाद।